नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विमान प्राधिकरण यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. मेगा भरती आहे 490 जागांसाठीची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या भरतीबद्दलची. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, एकूण जागा किती आहेत आणि त्याच्यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता जी अधिकृत जी नोटिफिकेशन आहे, जाहिरात जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया वॅकेन्सीज रिझर्वेशन पाहू शकता. कोणत्या कोणत्या पदासाठी जागा आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरसाठी 3 एकूण जागा आहेत. याच्यामध्ये UR साठी म्हणजे ओपनसाठी 3 जागा आहेत सरळ त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सिव्हिलसाठी 90 जागा आहेत एकूण. त्यासाठी ओपनसाठी 40 आहेत. EWS साठी 6, OBC साठी 22, SC साठी 15, ST साठी 7 आहेत आणि PWD-B साठी 6. त्याचबरोबर D आणि E साठी 8 आणि C साठी 2 आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यांच्यासाठी 106 जागा टोटल आहेत. त्याच्यानंतर विभागल्या गेलेल्या आहेत आरक्षणानुसार इथे पाहू शकता. पुढे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी 278 एकूण जागा आहेत. त्याच्यानंतर जे विभागल्या गेलेल्या जागा आहेत आरक्षणानुसार पाहिले जाऊ शकतात, समांतर आरक्षण. त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी एकूण 13 जागा आहेत. अशा पद्धतीने त्याची एज्युकेशन फंक्शनल रिक्वायरमेंट आहे ती देण्यात आलेली आहे पोस्ट कोडनुसार. ते पोस्ट कोड इथे आहे तिथे पाहू शकता. 1 नंबर म्हणजे पोस्ट कोड 1 पहिला पोस्ट आहे. याच्यासाठी फंक्शनल रिक्वायरमेंट देण्यात आलेली आहे. हिची डिसॅबिलिटी जी आहे डिसॅबिलिटीनुसारची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे अपंगत्व असल्यानंतर. त्याच्यानंतर त्याची महत्त्वाची माहिती आहे, नोट आहेत ती नोट देण्यात आलेली आहेत पाहिले जाऊ शकते. शैक्षणिक पात्रता पाहूयात. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरसाठी बॅचलर ऑफ डिग्री इन आर्किटेक्चरमध्ये बॅचलर डिग्री रजिस्टर्ड विथ द काउन्सिल आर्किटेक्चर आवश्यक आहे. त्याच्यानंतर एलिजिबल गेट 2024 टेस्ट पेपर असणे आवश्यक आहे. आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग गेट पेपर कोड AR. त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन सिव्हिल. त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग गेट पेपर कोड CE असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकतो तिसरं जे पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रिकल आवश्यक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग गेट पेपर कोड EE आवश्यक आहे. चौथं पद पाहू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स याच्यासाठी बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन्स इलेक्ट्रिकल विथ स्पेशलायझेशन इलेक्ट्रॉनिक्स आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग गेट पेपर कोड EC आवश्यक आहे. पाचवं पद पाहू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्निकल कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग IT इलेक्ट्रॉनिक्स आणि मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गेट पेपर कोड CS आवश्यक आहे. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन पाहू शकता. जास्तीत जास्त वय जे आहे मे 2024 रोजीचं 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 27 वर्षापर्यंत. याच्यामध्ये परत रिलॅक्सेशनची सूट आहे. SC/ST 5 वर्षाची आहे. OBC 3 वर्षाची आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या तारखा पाहू शकता. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे 2 एप्रिल 2024 रोजी. शेवटची तारीख आहे 1 मे 2024. त्याचबरोबर जे अर्ज आहे ते ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. इथे पाहू शकता इथे ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहेत त्याच्यावर अर्ज केले जाऊ शकतात. पे स्केल देण्यात आलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती सिलेक्शन प्रोसेस एक्झामनुसार घेण्यात येणार आहे पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती सर्व्हिस कंडिशन्स सुद्धा देण्यात आलेली आहेत. अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची भरती आहे 490 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करिअर्स हा जो ऑप्शन आहे सिलेक्शन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे जे ऑप्शन आहे करिअर्स याचं पेज आहे रिक्रुटमेंटसाठीचं. इथे जे पदे आहेत त्या पदांसाठीचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती इथे ओपन होईल ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीची. ते इथं क्लिक करून तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. अशा पद्धतीने एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियासाठीच्या भरतीसाठीचं अशा पद्धतीने ही जी भरती आहे 490 जागांसाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर
नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.